मातांसाठी सरकारकडून मोठी भेट। प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत आज हजारो महिलांच्या बँक खात्यात पैसे आले आहेत। पण हे पैसे कोणाला मिळाले, कोणत्या टप्प्यात आहेत आणि जर तुम्हाला हे पैसे आणखी मिळाले नसतील तर तुम्ही अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, या सर्व प्रश्नाची उत्तरे आज ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेबद्दल एक खूप महत्त्वाची अपडेट आज आहे। आज तब्बल 63,447 मातांच्या बँक खात्यामध्ये हे योजनेचे पैसे जमा झाले आहेत। हो, तुम्ही बरोबर ऐकले, शासनाने आज 12 कोटीहून अधिक रुपयांचा लाभ थेट बँक खात्यात जमा केला आहे। तुमच्या बँक खात्यात हे पैसे आलेत का नाही हे कसं चेक करायचे, आणि जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे किंवा तुम्हाला ह्याचा अर्ज करण्यासाठी काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। नमस्कार मित्रांनो, वायम मराठी ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी योगेश तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात। मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, तुम्ही जर आणखीन आपल्या युट्यूब वायम मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, कारण की सरकारच्या नवनवीन योजनांविषयी माहिती आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत असते। त्यामुळे तुम्ही फक्त एक चॅनलला सबस्क्राईब करा, ते पण अगदी फ्री मध्ये आहे। तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर ही पोस्ट टाकली आहे। त्यांनी काय म्हटलं या ठिकाणी पाहू शकतात, आपल्या देशातल्या मातांच्या आरोग्यासाठी जे आहे ते त्यांच्या पोषणाला, स्वास्थ्याला आधार देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या उपक्रमातील 63,447 लाभार्थी मातांना त्यांच्या बँक खात्यात योजनेच्या लाभाची सुमारे 19.21 कोटी रुपये रक्कम प्रदान करण्यात आली आहे। देशातील प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने लाभ वितरणाचा शुभारंभ करण्यात आला। अवघ्या 2 महिन्यापूर्वी योजना महिला व बालविकास विभागाकडे सोपविण्यात आली। अल्प कालावधीत ही योजना यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली। राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यासह महिला व बालविकास विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन सर्व लाभार्थ्यांचे मॅपिंग केले। या प्रयत्नाच्या बळावर आज सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लाभाचे जे आहे ते यशस्वीरित्या वितरण करण्यात आले। याचा विशेष आनंद व अभिमान वाटतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना मातृत्वाला प्रयत्नाचे वंदन 63,447 मातांच्या बँक खात्यात आज योजनेच्या लाभाची रक्कम जमा झालेली आहे। सुमारे 19.21 कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे आणि केवळ 2 महिन्याच्या कालावधीत राज्यातील सर्व लाभार्थी माताचे मॅपिंग करून लाभ सुरू। सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, बालविकास प्रकल्प अधिकारी विभागांचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांना यश आलेलं आहे। या ठिकाणी अशा प्रकारे जे आहे ते सर्व मातांना जे आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाहण्यासाठी भेटले असतील, आणि काही मातांना जर या ठिकाणी पात्र असून सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नसतील, त्यांनी काय करायचे या ठिकाणी पाहू शकतात, आपल्या जवळच्या ज्या आशा असतात, ज्या सरकारी दवाखान्यामध्ये ज्या काम करत असतात त्यांच्याकडे जाऊन ते संपर्क करू शकतात। त्यांच्याकडे संपूर्ण जे आहे तुमची अपडेट आणि माहिती भेटत असते। नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।